सावली, आत येऊ का? या ना. असं काय विचारताय? तुमचंच घर आहे. हो ते आहेच, पण मी ना तुला आता थँक्यू म्हणायला आले. थँक्यू. कशाबद्दल? अगं आज मी या घरात पुन्हा मानाने उभी आहे फक्त तुझ्यामुळेच. मॉमनी मला माफ केलं, पुन्हा घरात घेतलं, ह्यात सगळ्यात मोठा वाटा तुझाच आहे. तू आणि सारंगने प्रयत्न केलेत ना, म्हणून तर मॉमचं मन वळलं. खरं सांगू, मला असं नाही वाटत आहे. म्हणजे मी आणि सारंग सरांनी तिलोत्तमा मॅडमना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, अक्षरशः विनवण्या केल्या, पण त्यांचा ठाम नकार होता. त्यांना तुम्हाला माफ करायचंच नव्हतं. म्हणूनच जेव्हा सोहम भाऊजी हे घर सोडून तुमच्याकडे आले तेव्हा तिलोत्तमा मॅडम काहीच बोलल्या नाहीत. असं कसं बोलतेस तू सावली? तुम्ही सतत पाठपुरावा केलात, मॉम समोर सारखा माझा विषय काढलात, म्हणून तर त्यांना विचार करायला भाग पाडलात ना तुम्ही दोघांनी. म्हणून तर त्यांनी हा निर्णय घेतला, म्हणून तर मॉमनी मला घरात घेतलं. नाही असेलही कदाचित, पण माझ्या मनात वेगळीच शंका येते. असेल म्हणजे नक्की काय झालंय? तुम्ही येण्यापूर्वी इथे भैरवी माई आल्या होत्या. माईंचं आणि तिलोत्तमा मॅडमचं काहीतरी बोलणं झालं. काय झालं ते मला माहीत नाही, पण त्यानंतर लगेचच तिलोत्तमा मॅडमने तुम्हाला घरात घेण्याचा निर्णय घेतला. काय बोलतेस तू? हे बघ, हे शक्यच नाहीये. मॉम तिचं काय ऐकतील? तिने घरात जे काही उपद्व्याप केले आहेत त्यांनी पाहिलंय सगळं स्वतःहून. मॉम इतक्या इझिली तिला माफ नाही करणार. पण मग लगेच इतका बदल कसा काय झाला? मला काय वाटतंय माहितीये सावली, कदाचित ना मॉमने तिला तिची जागा दाखवण्यासाठी केलं असेल, किंवा तिला दाखवण्यासाठी मला माफ केलं असेल. तुला खात्री आहे ना की आपलं बोलणं तिने ऐकलेलं नाहीये याचा तिला अजिबात पत्ता नाहीये? हा, म्हणजे तिच्या बोलण्यावरून आणि तिच्या वागण्यावरून तर असं वाटत नाही की तिने ऐकलंय. खूपच नॉर्मल वागतेय ती. नाही, तसं असेल तर ठीक आहे, पण तुला माहिती आहे ना, मनातलं ओळखून वागण्यात पटाईत आहे सावली. नाही ते आहेच, पण म्हणजे ती स्वतःच मला म्हणाली की डॉक्टरांकडे जा आणि रिपोर्ट्स घेऊन या. जाताना हे पण बोलली की तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होऊ दे. आता एवढं जर ती बोलत असेल तर मला असं वाटत नाही की तिने बोलणं ऐकलंय. म्हणजे बोलताना तिच्या मनात किंवा तिच्या बोलण्यात भीती नव्हती. तसं असेल तर चांगलंच आहे. पण एक गोष्ट जरा वाईट घडली आहे. काय झालं? रिपोर्टमध्ये प्रॉब्लेम आहेत? निगेटिव्ह आहेत रिपोर्ट्स. हे सांगितलंय का तिला? तिला कल्पना नाही आहे. क्लिनिकवरून मी डायरेक्ट इथेच आलो, पण आता ही गोष्ट तिला कशी सांगायची तेच कळत नाही मला. पण सांगावी लागणार. सत्य फार काळ आपल्याला लपवून नाही ठेवता येणार. नाही, मी सांगेन, पण जरा तिचा मूड बघेन, निवांत जरा वातावरण बघेन आणि मग सांगेन. नाही, तिला जरा विश्वासात घे, प्रेमात घे, जेणेकरून तिला त्रास होणार नाही, वाईट वाटणार नाही, आणि मग सांग. पण सांग हा. सांगेन मी. भैरवी आली होती. भैरवी वजे तुमच्या घरी आली होती? काय सांगतो? या बाईचं धाडस कसं होतं रे परत घरात पाऊल ठेवायचं? नाही म्हणजे चार चौघात स्वतःच एवढं हसू करून घेतलं, ते काही कमी पडलं तिला म्हणून परत आली? खरं तर मला पण आश्चर्यच वाटलं. माफी मागत होती सगळ्यांची. आईशी बराच वेळ बोलत होती. तिच्या चेहऱ्यावरून तरी असं वाटत होतं की तिला पश्चाताप झालाय. नक्की का? कोणी आहे का घरात? की सगळे गेले फिरायला सुट्टीवर? हा, आले आले आले. काय झालं? आहेस ना तू? हो. मग हे काय उष्ट खरकट असंच इथे का ठेवलंय ताट? हा, घासाला का नाही टाकलं? सॉरी, राजकुमार सर नाश्ता करायला बसले होते आणि ते घाईघाईत कामावर निघून गेले. वहिनी म्हणाला की मी ठेवते, पण वहिनींना अचानक अस्वस्थ वाटायला लागलं. सॉरी, मी नेते लगेच. एक मिनिट, काय झालं अमृताला? बरी आहे ना ती? हो, आत्ता त्यांना बरं वाटतंय. मग अशी थकवा जाणवत होता, बस. तिलोत्तमा मॅडम, घरात सगळेच किती आनंदात आहेत ना आत्ता. म्हणजे
तुम्ही तारा मॅडमना आणि सोहम भाऊजींना या घरात पुन्हा घेतलं म्हणून खरंच खूप छान वाटतंय मला. ते डॉक्टर आले होते ना, खूप चांगले होते ते. खूप अनुभवी वाटले मला. पूर्वी आपल्या कुटुंबाचे डॉक्टर तेच होते का? नाही, त्यांनी सांगितलं की तुमची आणि त्यांची खूप जुनी ओळख आहे आणि मध्यंतरी आपल्या घराशी त्यांचा संपर्क कमी झाला होता कारण ते बाहेरगावी गेले होते ना प्रॅक्टिससाठी. वहिनींना खूप छान सल्ले दिले त्यांनी. आहेत, हुशार आहेत डॉक्टर, खूप हुशार आहेत. आणि आपली जुनी ओळख आहे ना त्यांच्याशी. ते डॉक्टर खूप बोलत होते वहिनींची. काय बोलले? सकारात्मक गोष्टी प्रेग्नेन्सीच्या बाबतीत. मग ठीक आहे. वहिनी खूप खुश होत्या, खूप छान वाटत होतं त्यांना. त्या डॉक्टरांचा नंबर असेल ना तुमच्याकडे? कशाला हवाय नंबर? नाहीये माझ्याकडे, नंबर नाहीये. तुला का हवाय? मला नको. वहिनी म्हणत होत्या की त्या डॉक्टरांशी बोलल्यावर वहिनींच्या मनावरचं ओझं कमी होतं, छान वाटतं बोलून. आणि जुनी ओळख आहे पण नंबर कसा नाही आहे तुमच्याकडे? म्हणजे नाही, नेमकं काय विचारायचंय तुला? हा, आहे जुनी ओळख आहे पण माझ्याकडे नाहीये नंबर. काय प्रत्येक जुन्या ओळखीच्या माणसाचा नंबर माझ्या फोन मध्ये असायला पाहिजे का? नाही, बरोबर आहे. काय वाटेल ते बोलतेस तू? भैरवी माईंकडे असेल ना? म्हणजे माईच त्यांना घेऊन आल्या होत्या. मग माईंकडून त्यांचा नंबर घेऊन द्याल का प्लीज? काय नंबर सतत? हा, अमृताला जर का नंबर हवा असेल तिच्यासाठी तर बघू काय करायचं ते. तुला कशाला हवाय? तू काय वकील आहेस तिची? हा, आणि तू कशाला चौकशा करतेस ग? मी दिलाय तुला अधिकार चौकशा करायचा? तू आपली कामं कर, नाही घेऊन जा ना. मी वहिनींसाठी विचारत होते फक्त. जा कामं कर तुझी. आगाऊ कुठली? निंबे. नंबर नाहीये, ओळख जुनी आहे आणि नाव काढताच एवढा थरकाप. तिलोत्तमा मॅडम, तुमच्या या चिडण्यानेच माझ्या संशयावर शिक्कामोर्तब केलं. नक्कीच काहीतरी रहस्य आहे जे कोणालाच माहित नाहीये आणि ते शोधल्याशिवाय मी शांत बसणार नाही. दादा, आम्ही आल्यापासून आम्हाला सगळे भेटले, फक्त तूच भेटला नाहीस. अरे मग तुम्ही यायचं ना भेटायला. हे सुद्धा तुमचंच घर आहे. आणि भेटायचं म्हणशील तर मीच मला भेटलो नाही कित्येक दिवस. कुठे दिसलो तर मला सांगा जरा. दादा, जे झालं ते व्हायला नको होतं, पण तुम्ही असा अचानक घटस्फोटचा निर्णय का घेतला? इतकं टोकाला का गेलात? दादा, हे बघ, तू रागाच्या भरात कुठलाही निर्णय घेतला असेल तर आपल्याकडे अजून खूप वेळ आहे. तू अजूनही एकदा नीट विचार कर. तुला वाटतं का की रागाने निर्णय घेतलाय? कित्येक वर्ष साठलेलं विष आहे जे आत्ता बाहेर आलं. कागदावर सह्या आत्ता झाल्या असतील पण मनाने आम्ही कधीच लांब झालो होतो.